नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर आर डी शिंदे, मराठी विभाग, कर्मवीर कुंजाबाबा गोवर्धने कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, इगतपुरी, तालुका इगतपुरी, जिल्हा नाशिक. आज आपण अभ्यासासाठी घटक घेतलेला आहे सारांश लेखन. सारांश लेखन या अभ्यास घटकाच्या अनुषंगाने असणारे वस्तुनिष्ठ प्रश्न आणि त्यांची पर्याय योग्य उत्तरे या संदर्भात आज आपण चर्चा करणार आहोत. तर चला आपण पाहूया सारांश लेखन या अभ्यास घटकाच्या अनुषंगाने असणारे वस्तुनिष्ठ प्रश्न आणि त्यांची पर्याय योग्य उत्तरे. प्रश्न क्रमांक 1. थोडक्यात सार संकलन म्हणजे काय? 4 पर्याय दिलेत. सारांश लेखन, विस्तार लेखन, विवेचन आणि यापैकी नाही यामध्ये योग्य पर्याय आहे सारांश लेखन. प्रश्न क्रमांक 2. सारांश लेखन हे काय आहे? 4 पर्याय आहेत. तंत्रज्ञान, माहिती, कौशल्य आणि विचारदर्शन. यामध्ये कौशल्य हा पर्याय योग्य आहे. प्रश्न क्रमांक 3. सारांश लेखनास दुसरा शब्द पर्यायी कोणता? 4 पर्याय. संक्षेप, तात्पर्य, आशय आणि वरील सर्व. म्हणजेच संक्षेप, तात्पर्य आणि आशय हे 3 शब्द सारांश लेखनास पर्यायी शब्द आहेत. प्रश्न क्रमांक 4. सारांश सांगावा असे वाटत असल्यास तो एका शब्दात सांगता येईल. हे विधान चूक की बरोबर? 2 पर्याय, चूक आणि बरोबर. यातील योग्य पर्याय आहे बरोबर. प्रश्न क्रमांक 5. सारांश लेखन करताना विस्तार टाळणे आवश्यक आहे का? प्रश्न मी पुन्हा सांगतो. सारांश लेखन करताना विस्तार टाळणे आवश्यक आहे का? हो आणि नाही या 2 पर्यायापैकी हो हा पर्याय योग्य आहे. प्रश्न क्रमांक 6. दिलेल्या उत्तराची मध्यवर्ती संकल्पना म्हणजे काय? 4 पर्याय दिलेत. सारांश, विवेचन, माहिती देणे, विचार व्यक्त करणे. यापैकी सारांश हा पर्याय योग्य आहे. प्रश्न क्रमांक 7. सार संकलन म्हणजे काय? आपण 4 पर्याय दिलेत. तंत्रज्ञान, माहिती, सारांश आणि विचारदर्शन. यामध्ये सारांश हा पर्याय योग्य आहे. प्रश्न क्रमांक 8. सारांश लेखनासाठी मुख्य विचारांचे आकलन करणे आवश्यक आहे का? प्रश्न पुन्हा सांगतो. सारांश लेखनासाठी मुख्य विचारांचे आकलन करणे आवश्यक आहे का? 2 पर्याय आहे, हो आणि नाही. यामध्ये हो हा पर्याय योग्य आहे. प्रश्न क्रमांक 9. सारांश लेखन करताना वाक्प्रचार, म्हणी, अलंकार यांचा विचार करणे आवश्यक आहे का? 2 पर्याय दिलेत. हो आणि नाही. यापैकी हो हा पर्याय योग्य आहे. प्रश्न क्रमांक 10. आजच्या धावपळीच्या काळात थोडक्यात माहिती मिळवण्यासाठी कोणता प्रकार महत्वाचा आहे? प्रश्न मी पुन्हा सांगतो. आजच्या धावपळीच्या काळात थोडक्यात माहिती मिळवण्यासाठी कोणता प्रकार महत्वाचा आहे? 4 पर्याय आहेत. निबंध लेखन, अर्ज लेखन, सारांश लेखन आणि यापैकी नाही. यातील योग्य पर्याय आहे सारांश लेखन. प्रश्न क्रमांक 11. कोर्टात न्यायाधीशासमोर संबंधित खटल्याचे काय असते? 4 पर्याय आहेत. सार, माहिती, निबंध आणि विवेचन यादी. यामध्ये योग्य पर्याय आहे खटल्याचे सार असते. प्रश्न क्रमांक 12. शोध निबंध पुस्तिकेत संपूर्ण शोध निबंधाऐवजी काय असते? 4 पर्याय. माहिती, शोध निबंध रचना, गोषवार. यापैकी नाही. यामध्ये योग्य पर्याय आहे गोषवार. प्रश्न क्रमांक 13. दिलेल्या उत्तरात संक्षिप्तपणे लिहिणे म्हणजे काय करणे होय?
प्रश्न पुन्हा सांगतो, दिलेला उतारा संक्षिप्तपणे लिहिणे म्हणजे काय करणे होय? 4 पर्याय दिलेत. माहिती देणे, सारांश लेखन करणे, भावना मांडणे आणि यापैकी नाही. यामध्ये योग्य पर्याय आहे सारांश लेखन करणे. प्रश्न क्रमांक 14, मूळ उतारा मोजक्या शब्दात मांडणे म्हणजे काय? मूळ उतारा मोजक्या शब्दात मांडणे म्हणजे काय? यामध्ये 4 पर्याय दिलेत. माहिती, शोध, निबंध रचना, सारांश लेखन करणे आणि यापैकी नाही. यामध्ये सारांश लेखन करणे हा पर्याय योग्य आहे. प्रश्न क्रमांक 15, मूळ उतार्याचा किती टक्के भाग सारांश लेखनात येत असतो? मूळ उतार्याचा किती टक्के भाग हा सारांश लेखनात येत असतो? 100%, 50%, 75% की 1/3? योग्य पर्याय आहे 1/3 म्हणजेच हा पर्याय योग्य आहे. प्रश्न क्रमांक 16, सारांश लेखन काय आहे? 4 पर्याय दिलेत. अभिप्राय, कला, माहिती आणि विचार. यामध्ये योग्य पर्याय आहे कला. प्रश्न क्रमांक 17, सारांश लेखन कसे असावे? सुबोध आणि स्पष्ट, तर्कप्रधान, विवेकी. यापैकी नाही. यामध्ये योग्य पर्याय आहे स्पष्ट आणि सुबोध. प्रश्न क्रमांक 18, सारांश लेखनातील भाषा कशी असावी? 4 पर्याय दिलेत. सोपी व सुबोध, आहे तशीच, गावंढळ आणि यापैकी नाही. यामध्ये योग्य पर्याय आहे सोपी आणि सुबोध. प्रश्न क्रमांक 19, सारांश लेखनात शीर्षक देणे आवश्यक आहे का? 2 पर्याय हो आणि नाही. यापैकी योग्य पर्याय हो हा बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 20, सारांश लेखन ही कला कशी समजून घेता येते? 4 पर्याय दिलेत. वाचन, आकलन आणि सराव, त्याचबरोबर वरील सर्व. यामध्ये शेवटचा घटक जो आहे पर्याय जो आहे तो बरोबर आहे, तो म्हणजे वरील सर्व. म्हणजेच वाचन, आकलन आणि सराव या 3 घटकांच्या अनुषंगाने सारांश लेखन ही कला समजून घेता येते. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण सारांश लेखन हा अभ्यास घटक आणि त्या अभ्यास घटकाच्या अनुषंगाने असणारे वस्तुनिष्ठ प्रश्न आणि त्यांचे पर्याय उत्तरे यांची आपण चर्चा केलेली आहे. विद्यार्थी मित्रांना येथे मी सांगू इच्छितो की अधिक अभ्यासासाठी मराठी भाषा अभ्यास मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे यांनी जी आपल्या अभ्यासक्रमासाठी जी पाठ्यपुस्तके नेमून दिलेली आहेत त्या पाठ्यपुस्तकांचा जरूर अभ्यास करावा. धन्यवाद.